या सामन्यामध्ये जे सामने आपण खेळवतोय, या सामन्यामध्ये जे ऑक्शन झालं, त्या ऑक्शन मधला सर्वात महागडा खेळाडू हा अजय शेडगे. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. तसंच त्याचा सामना करेल तो विकी. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सुंदर अशा गोलंदाजीचं त्यानं प्रदर्शन केलेलं तो विकी. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आणि निर्धाव चेंडू. आणि एक स्वेअर चेंडू, एका अवांतर धावेचा भरणा पडतोय. धावसंख्या 1ने वाढते आणि संघाचं खातं उघडतंय. पुढील चेंडू, सुंदर असा फटका, परंतु फटका फसलेला दिसतोय. पाहूया झेल होतोय का, परंतु झेल अयशस्वी आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो सिद्धेश आणि अजय. सुंदर असा प्रयत्न केलेला विकीने आणि सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करतो तो विकी. धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. 2 चेंडू 2 धावा. होणारा सामना डीसी स्टार विरुद्ध सिद्धांत फायटर. डीसी स्टार हा फलंदाजीसाठी उतरलाय. पाहूया किती धावा या धावपलकावर लागतायत. प्रथम मॅच मध्ये जिंकण्यासाठी 89 धावांचं लक्ष्य होतं. सुंदर असा फटका, परंतु पाहूया झेल होतोय का. मागील चेंडू डीच्या घरात. एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 3. पुढील चेंडू, अजय. क्षेत्ररक्षण सुंदर आणि 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी तो अजय आणि सिद्धेश. अजय डावखुरा फलंदाज, त्याला मारा करतोय तो विक्की. दोन्ही अटीतटीचे असे खेळाडू. सुंदर असा फटका आणि सीडी प्रीमियर लीग चौकार. डीजे प्लीज. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. पुढील चेंडू आणि हा उत्तुंग गगनचुंबी असा षटकार. सीडीपीएल षटकार. संख्या पोहोचली आहे ती 15 वरती. काहीस महागडे षटक आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करतायत ते सिद्धेश आणि अजय शेडगे, आयकॉन प्लेयर. संघ मालक कुमार अक्षय बाळासाहेब कराड, मिस्टर कराड यांचा हा संघ. कर्णधार तुषार गाडगे आणि आयकॉन प्लेयर अजय शेडगे. तसंच समोरचा संघ
समोरचा संघ सिद्धांत फायटर, संघ मालक कुमार अक्षय शेडगे व कुमार अनिकेत व कर्णधार ओमकार पेंढारे आणि आयकॉन प्लेयर संदीप दिघे. अटीतटीचे दोन्ही संघ आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो संदीप. आखूड टप्प्याचा चेंडू आणि पाहूया रनआउट होण्याचे चान्सेस आणि हा होतोय रनआउट. आणि सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो अजय. आणि धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्येत भर पडते, 1 ने धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. 2 चेंडू, दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा पुढील चेंडू तिसरा. सुंदर सुंदर असा झेल विकी आकडून आणि बाद होतोय तो श्रीनाथ. तर विकीनं पहिल्या मॅच मध्ये ही अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि आताही तो त्याच्या क्षेत्ररक्षणातून आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटतं याबद्दल? सुंदर अशी खेळ करत आहे तो विक्की. खूपच नावाजलेला खेळाडू आहे हा. ASPच्या ग्राउंडवर सुद्धा हा प्रदर्शन त्याच्या उत्कृष्ट प्रतीने पार पाडत असतो हा विक्की. खूपच सुंदर अशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत दाखवत आहे तो विक्की. प्लीज सर. पुढील चेंडू दुसरा षटक प्रगतीपथावरती. स्लोअर चेंडू, परंतु एक स्क्वेअर चेंडू, एका धावेचा भरणा पडतोय धावसंख्येत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती 17 वरती. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आणि हा सीडी चौका. एक हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न आणि हा डीच्या घरात एक धाव संख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 22. या आधीचा जो फटका स्वीपच्या दिशेनं, उत्कृष्ट असा फटका, सुंदर असा, आणि झेलची संधी होती परंतु
ती हुकली आहे आणि षटक समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. हलता असा धावफलक. याआधी विकीने चांगला प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षणाचा आणि एक गडी बाद करण्यात त्याला यशच मिळालं होतं, परंतु यावेळेस काहीतरी गडबड झाली आणि झेल सुटलाय. हा जर झेल पकडला असता तर थोडंसं दबाव हा DC स्टारवरती आला असता. पाहूया. आणि पुढील षटक घेऊन येतोय तो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो विशाल. त्याचा सामना करेल तो अजय, आयकॉन प्लेयर, डावखुरा फलंदाज. आणि काहीसा बीट झाला तो अजय, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. थोडंसं यष्टीरक्षण, पंचांचा निर्णय डीचा. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. डी सिंगल रन. ओके, धन्यवाद पंच. काहीसा बीट होतोय तो अक्षय. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. राईट हँडेड बॅट्समॅन. पुन्हा एकदा बीट होतोय अक्षय, परंतु गचाळ असं यष्टीरक्षण पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडून. आता स्ट्राईकला आलाय तो अजय. पुढील चेंडू तो विशाल कडून सामना करेल तो अजय. एक स्वेअर धाव मिळते DC स्टारला. वाईटचा इशारा पंचांकडून. एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि तिथं सुंदर असा झेल साई याकडून. साईराज मोरे यांनी सुंदर असा झेल पकडलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. पुढील चेंडू झेल बाद होण्याची संधी आणि हा सुंदर असा झेल आणि तंबूच्या दिशेनं जातोय तो अक्षय.
CHH उद्यानराजे भोसले 11 वर्सेस बालदोस्ती किंग्स. तर दोन्ही संघाचे कर्णधार काय CHH विरुद्ध बालदोस्ती किंग्स. दोन्ही संघाचे कर्णधारांनी इथे उपस्थिती दाखवायची. टॉस का बॉस. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो संदीप डिगे आणि चौथं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू स्वेअर, दुसरा चेंडू काहीसा बीट झालाय तो. काहीसा बीट झालाय तो अनुतेज. सुंदर अशा गोलंदाजीचा कमबॅक करतोय तो संदीप डिगे. पुढील चेंडू आणि मिड ऑफच्या दिशेनं मारलेला सुंदर असा फटका आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते सिद्धांत फायटर कडून. आणि धावसंख्या पोहोचते ती 28. सुंदर असा फटका पाहूया झेल होतोय का, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न असफल. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत ते अनुतेज आणि साहिल. अनुतेज त्याचा सामना करेल तो काहीसा स्लोअर असा आणि लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला हा फटका. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला सिद्धांत फायटर या संघाकडून, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. एक चोरटी धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्येत बदल. पुढील चेंडू मिड ऑफच्या दिशेनं आणि एक धावेचा सुंदर असा प्रयत्न आणि तो यशस्वी. धावसंख्या 1 ने वाढते, पुन्हा पोचते ती 31 वरती. चौथं षटक प्रगतीपथावरती. पुढील चेंडू अनुतेजला त्याचा सुंदर असा मिडॉनच्या दिशेनं मारलेला हा फटका आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी. आणि हा ओव्हरथ्रो. पंचांनी आपला निर्णय कळवावा. किती धावा? पंच 2 धावा. 2 धावांचा भरणा पडतोय तो धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 33 वरती. पन्नास 50,000 क्षमतेचं स्टेडियम आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे स्टेडियम. रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा. 2020 काहीसं खडतर असं वर्ष गेलं आपल्या सर्वांना. त्यात कोविडचं जे पॅन्डेमिक होतं त्यांनी आपण सगळेजण हैराण झालो. आता काहीसं लॉकडाऊन झालंय. या लॉकडाऊनचा सगळ्यांनी उपयोग करायचा, परंतु आपली काळजीही घ्यायची असा अध्यादेश सरकारकडून आहे. तसंच आपणही आपल्या परीनं जेवढं नियम पाळता येतील तेवढे पाळायचेत. पाहूया पुढील चेंडू आणि हा त्रिफळाचित. खेळाडू आलाय साहिलची जागा भरून काढण्यासाठी. तो आहे शुभम.
पाहूया हे काहीच हाणामारीचं षटक. 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 4, तर चौथ्या षटकामध्ये 7 धावा खर्च झालेल्या आहेत. आणि हे शेवटचं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी करतोय तो कमलेश. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि धावसंख्या आहे 33. मारा करेल तो कमलेश, सामना करेल तो आणि टोलवण्याचा प्रयत्न, परंतु कट लागून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. आखूड टप्प्याचा चेंडू करतोय तो कमलेश. हा आणि हा त्रिफळाचित होतोय तो. अनुतेज हा बाद होतोय. 7व्या विकेटचं पतन होतंय. अनुतेजला आता तंबूच्या दिशेनं परतावं लागल. तो त्रिफळाचित होऊन बाद झाला, परंतु त्याने चांगला प्रयत्न केला आपल्या संघासाठी. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो. स्वतः कर्णधार तुषार गाडगे. पाहूया काय करतोय. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या पोहोचते ती 35. आणि शेवटचा या इनिंग मधला चेंडू. गोलंदाज 1 मिनिट. गोलंदाज प्रेक्षकांनी मैदानात येऊ नये कृपया. ओके. शेवटचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेनं आणि हा गगनचुंबी असा षटकार. CDPL षटकार. DJ प्लीज. सिद्धांत फायटरला विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. आणि पुढील होणारा सामना छत्रपती उदयनराजे 11 विरुद्ध बालदोस्ती किंग यांनी नाणेफेकसाठी इथे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांनी नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे, जो जुना चेंडू आहे तो समालोचन कक्षाच्या दिशेनं फेकावा. संदेश चोरगे यांना विनंती आहे. DC स्टारनं आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं. आपल्याला पुढीलही सामने खेळवायचे प्लीज. आणि बालदोस्ती किंग चा कर्णधार, टीमचा कर्णधार तो नाणेफेकसाठी लवकरात लवकर समालोचन कक्षाचा संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर शेवटचा कॉल, नाहीतर 2 रनांची पॅनल्टी असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. सिद्धांत फायटर या संघांकडून संदीप डिगे आणि विशाल हे सलामीचे वीर.
ओपन करण्यासाठी आलेले आहेत. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी ही पहिलं षटक घेऊन येतो तो अक्षय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो, आपल्याला पुढीलही सामने खेळवायचे आहेत. संदीप सुंदर असा टोलवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेनं, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकाच सुंदर असा थ्रो आणि एक धाव घेण्यात माफ करा 2 धावा घेण्यात यशस्वी संदीप. आणि विशाल आपलं खातं खोलतोय तो संदीप डिगे, आयकॉन प्लेयर. काहीसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो अक्षय. हा डॉट चेंडू. मी विनंती करतो छत्रपती उदयनराजे 11 विरुद्ध बालदोस्ती किंग यांनी आपला टॉस करून घ्यायचा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया झेल होतोय का, सुंदर असा झेल आणि बाद होतोय तो संदीप डिगे. मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय ते. धन्यवाद डिगे. संदीप डिगेची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो संदेश पाटील. उत्कृष्ट असा फलंदाज, त्याला साथ देतोय तो विशाल. स्ट्राईक एंडला आहे तो विशाल, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो संदेश पाटील. मारा करतोय तो अक्षय. सुंदर अशा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि हा झेल बाद होतोय तो विशाल. बॅक टू बॅक. झेल घेतलाय आणि विशालला बाद केलंय. हा हायट्रिकची संधी ती अक्षयला. पाहूया काय होतंय. आणि गाचाळ असं क्षेत्र यष्टीरक्षण पाहायला मिळतंय, नाहीतर इथे हायट्रिकची संधी होती अक्षयला, मिस झाली थोडीशी. उत्कृष्ट उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती अक्षयकडून आपल्या डीसी स्टार संघासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट विकेट आणि हा 5वा चेंडू डॉट. छत्रपती उदयनराजे भोसले 11 यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीची प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. प्रथम षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2. धावसंख्या स्थिर, धावसंख्या थबकलीये, दमलीये, थांबलीये फक्त आणि फक्त 2 वरती. सिद्धांत फायटर संघाला जिंकण्यासाठी 42 रनांचं लक्ष्य, 24 बॉल 40 रन असं काहीसं सोपं असं लक्ष्य आहे, परंतु त्यांच्या 2 विकेटचं पतन झालंय. पुढील षटक करतोय तो
अजय शेडगे वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी दुसरं, पॉवर प्ले मधलं षटक. बघूया इथे काय हाणामारी होते का. संदेश फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चेंडू जातोय तो डीच्या घरात. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. राजू इथे तुला काय वाटतं. दुसरं षटक प्रगतीपथावरती पॉवर प्लेचं आणि 2 विकेटचं पतन झालंय आणि फक्त 3 धाव फलकावरती आहे. तुला काय वाटतं याबद्दल. DC स्टार पहिली मॅच हारल्यानंतर थोडंसं त्यांनी माइंडमध्ये सेट केले आपली फिल्डिंग वगैरे कशी करावी, गोलंदाजी वगैरे. त्यांनी स्कोर थोडा चांगलाच केला आहे, 42 रन 30 बॉल. ते फाईट करू शकतात या स्कोरवर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अक्षय अवॉर्ड वगैरे अजय शेडगे. बघू आता पुढे काय होतं ते. अजयना दुसरा चेंडू उत्कृष्ट त्याचा मारा केला होता आणि झेलबादची संधी होती, परंतु ती त्यांना यशस्वी करता आली नाही. पुढील चेंडू पाहूया. श्रीनिवास सामना करेल तो अजयाचा. उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न, डीपच्या कव्हरच्या दिशेनं बॉल जातोय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो श्रीनिवास आणि संदेश. आणि 2 धावांनी धावफलक हलता आणि धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. पुढील चेंडू निवास, सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेनं आणि धावबादची संधी होती, परंतु डी 1 रनाचा 1 धाव मिळते ती सिद्धांत फायटरला आणि 1 धावेच्या भारना पडतोय तो धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. पुढील चेंडू एक स्क्वेअर चेंडू, अवांतर धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येत. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. पुढील चेंडू पुन्हा एक स्क्वेअर चेंडू, 1 धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावरती, शेवटचा चेंडू, माफ करा 2 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं आणि सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं अयशस्वी पण सुंदर असा प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न असा करावा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास, असा काहीसा प्रयत्न DC स्टार संघाकडून होतोय. पहिल्या मॅच नंतर ते सुंदर असं त्यांनी क्षेत्ररक्षण, त्यांनी जी प्लॅनिंग केली ती उत्कृष्ट अशी आहे. काहीसं बांधून ठेवलंय सिद्धांत फायटरला या संघाला आणि एकदम स्लोअर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला अजय शेडगेकडून. हा जो स्लोअर चेंडू असतो ना मित्रांनो, हा क्रिकेटच्या विश्वामध्ये सगळ्यात डेंजर चेंडू, मोठ्या मोठ्या क्रिकेटर्सचं त्याने घात केलेला आहे असा हा स्लोअर चेंडू. आणि तो फेकण्यामध्ये अजय शेडगेला यश मिळतंय आणि धावसंख्या पोचते ती 12 वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 12 आणि सिद्धांत फायटरला जिंकण्यासाठी जो लक्ष्य आहे तो आहे 42 धावांचं, म्हणजेच 18 चेंडू आणि 30 धावा. इथून पुढची जे समालोचन आहे ते महेश दादा करतील. धन्यवाद. धन्यवाद गणेश. तर CD प्रीमियर लीग कैलासवासी प्रमोददादा पाटील या ग्रुपचे श्रद्धास्थान आहेत, त्याचबरोबर कैलासवासी निलेशभाई मोरे यांच्या नावाने
गौरवण्यात आलेला हा स्मृतिचषक 2021 आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द राईट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातो डिक्लेअर्ड झोन मध्ये. हा 12 धावा या ठिकाणी धाव फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येतोय. चेंडू जातोय सीमा पार षटकारासाठी. सीडी ग्रुप त्याचबरोबर आमचे तरुण व्यक्तिमत्व कुमार सागर घोडके दादा समाजसेवक आहेत या विभागामधील. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू येतो. यावेळेस मात्र उंचावर झेल जातो आणि एक वेल जज कॅच या ठिकाणी पाहायला मिळाले. अजून एक फलंदाज बाद. दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहतोय. सिद्धांत फायटर्स आणि डीसी स्टार या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. तर सीडी प्रीमियर लीग या वर्षामधील अतिशय नावाजलेली स्पर्धा सीडी ग्रुपच्या माध्यमातून मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे कुमार सागरदादा घोडके या विभागामधील अनेक समाजाच्या माध्यमातून सेवाच्या माध्यमातून त्यांच्याकडून कामं होत असतात. त्याचबरोबर माननीय श्री प्रशांतदादा पाटील हे सुद्धा कार्यसम्राट समाजसेवक आहेत या विभागामधील. त्याचबरोबर या ग्रुपमधील अनेक सदस्य ज्यांचा खूप मोलाचा वाटा आहे ही प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. त्यामध्ये शशिकांत बाजीराव बेलकर असतील, त्याचबरोबर कुमार सागर चिकणे असतील, हे संघमालक आहेत. अंकित कांबळे. यावेळेस मात्र चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये. डीपमध्ये चेंडू जातो. चेंडूची फील्ड होते तोपर्यंत वेळ होता दोन्ही खेळाडूंकडे पुरेसा की 2 धावा या ठिकाणी पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर कुमार अक्षय बाळासाहेब कराड हे कराड संघाचे संघमालक आहेत. मान्य श्री हनुमान शेलार, त्याचबरोबर कुमार अक्षय शेडगे, अनिकेत डबडे हे सुद्धा संघमालक आहेत. तर लॉट पद्धतीने या ठिकाणी सामने खेळवण्यात येत आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सिद्धांत फायटर्स आणि डीसी स्टार या दोन संघादरम्यान हा जो चालू सामना आहे त्यामध्ये आपण पाहू शकाल 42 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा येत आहेत. म्हणजेच धाव फलकावर धावसंख्या जर बघितली तर 22 धावा या ठिकाणी धाव फलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 20 runs required from 12 legal deliveries, that is from 2 overs. CD Premier League in the memory of late Nilesh Bhai More Memory Trophy 2021. Late Pramod Dada Patil. So the first prize being 12,000 and a great trophy, and second prize is being 8,000 and a beautiful trophy that you can see right in front of our commentary box. Along with that, best batsman, best bowler, best fielder, man of the match and man of the series. These are the prizes that has been kept for this entire tournament. And again, this match, this entire tournament is being broadcasted through World Tennis Cricket, and as a great honor through
So that's the equation remaining from the last 12 deliveries. 20 runs to win. Great cricketing atmosphere in the second year of this 2021. On this Anna Sahib Pratil ground, Sector 7, Ghansoli. Here is the second last over coming up, right from simplex and right arm round the wicket. That is off and middle and left alone by the player. Akshay is into the attack and in fact that's a dot delivery coming up. So starting with the dot delivery, Akshay into the attack from simplex set. He goes, that's a big bouncer and looking out for the umpire, but umpire is unmoved. He is giving one bounce signal. So that's another dot delivery coming up in this over. Still the equation remains 20 runs to win from 10 legal deliveries. Shot mid wicket, short extra cover. He goes, that's into the air for quite long time. Wicket keeper is coming underneath it. There are three fielders coming underneath it, and end of the time it's a dropped catch. Bit of injury there to the fielder. So the equation remains from the remaining 9 deliveries, it's 18 required from the remaining 9 deliveries. Wishing you a happy new year to all the cricket lovers that have came in great numbers to watch out this tournament. Still 18 required from 9 legal deliveries. So half of the over has gone from Akshay. He has been magnificent so far. Right arm round the wicket. He goes once again into the long leg region, and that's beautifully taken. The fabulous catch that we have seen. Still 18 required from 8 legal deliveries. Here he goes. Right arm round the wicket. Shuffled on the offside just into the silly point region. That's for a single. Both the batsmen will cross away for a single. So the scorecard reads 24 on the scoreboard. Still here he goes again into the off region, and that's been fielded away. So that's the end of the over. Only 4 runs coming from this over. Scoreboard reads 26 for the loss of 4 wickets. 26 for the loss of 4 wickets. Still 16 runs required to win.
16 runs from remaining 6 deliveries. Who will bowl that last over is the great question. So it's a great comeback from Siddharth Fighter so far, giving away just 4 runs from this second last over from Akshay. One of the match result deciding over has been bowled from Akshay. 26 on the scoreboard, still 16 required from this last over. तो 16 रनों की जरूरत यहाँ पे आखिरी ओवर में रहेगी. यहाँ पे अक्षय ने काफी अच्छा ओवर किया, उसकी बदौलत मैच में वापस आ सकी. यहाँ पे डीसी स्टार इस बार ये गेंद भी हवा में जाती हुई, लेकिन वहां पे 2 फील्डर तैनात थे लेकिन लपक नहीं पाए इस गेंद को. नो बॉल का इशारा यहाँ पे अंपायर का. तो एक बोनस के तौर पर एक और रन मिलता हुआ. तो 3 रन यहाँ पे मुफ्त में आते हुए स्कोरबोर्ड में जुड़ते हुए. अब स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर. जीतने के लिए अभी 13 रनों की आवश्यकता. आने वाली 6 गेंदें, राइट आर्म और द विकेट. ये गेंद इस बार फुल टॉस, फायदा उठा पाए जरूर, लेकिन वहां पे फील्डर तैनात. 1 बाउंस फील्ड करने का प्रयास उस गेंद को, लेकिन थोड़े से शॉर्ट रह गए. जरूर एक लंबी दौड़ लगानी पड़ी थी वहां पे. डीप मिड विकेट से लेकर लॉन्ग ऑन तक का रास्ता तय करना था, लेकिन यहाँ पे 2 रन का इजाफा होता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर. एक अच्छा ओवर चलता हुआ यहाँ पे सिद्धांत फाइटर्स टीम के लिए. यहाँ पे और एक कैच, यहाँ पे ड्रॉप कर दिया डीसी स्टार के बल्लेबाज, डीसी स्टार के फील्डर्स ने. तो यहाँ पे अगर देखा जाए स्कोरबोर्ड अभी भी 32 रन, 10 रन अभी भी जीत के लिए. आने वाली 4 गेंदें और 10 रन, 10 रन 4 गेंदें. ये मुकाबला कांटे की टक्कर बनता जा रहा है. अब यहाँ पे बड़ी जिम्मेदारी. ये गेंद इस बार बल्ले पर आई नहीं, ठीक से वहीं पर खड़ी हो गई गेंद. तीसरे अटेम्प्ट में इस कैच को लपक लिया. हमारे बाउंड्री लाइन के ऊपर वो कृपया बाउंड्री लाइन के ऊपर, क्योंकि मैच अब थोड़ा सा रोमांचक स्थिति में चलता जा रहा है, तो आपको निवेदन रहेगा कि आप बाउंड्री लाइन से 2 फीट की दूरी पर रहिए. प्रसाद प्लीज अब पीछे जाइए. तो यहाँ पे जो मैच का लेखा जोखा है, काफी बेहतरीन मुकाबला यहाँ पे दिखता हुआ, लेकिन थोड़ी सी मैं कहूंगा ड्राइविंग सीट पर है यहाँ पे डीसी स्टार की टीम, क्योंकि 3 गेंदों में इस ग्राउंड पे 10 रन बनाना इतना आसान काम नहीं होगा. इस बार फुल टॉस गेंद, आवाज अच्छी आई और गेंद सीमा रेखा के बाहर. जरूर मुश्किल लक्ष्य था. यहाँ पे 3 गेंदें और 10 रन चाहिए थे, लेकिन अब 2 गेंदें और 4 रन. मुश्किल लक्ष्य मैंने इसलिए कहा था क्योंकि मैदान के चारों ओर बाउंड्री नहीं है. यहाँ पे केवल अब सीधे ही मार सकते हैं, या ऑर्थोडॉक्स मिड विकेट या मिड ऑफ के रीजन में मार सकते हैं, लेकिन अब पीछे नहीं मार सकते. पीछे का आपको बाउंड्री नहीं मिलेगा. तो यहाँ पे 2 गेंदें और 4 रन. एक बड़ा मुकाबला, एक जबरदस्त मुकाबला, कांटे की टक्कर. ठंडी में पसीने बहने पर मजबूर कर देने वाला ये मुकाबला. लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर इस गेंद को फील्ड कर दिया गया और 2 रनों का इजाफा हुआ. यहाँ पे टाई होने के लिए केवल 1 रन की जरूरत. 40 के ऊपर स्कोर कार्ड जा पहुंचा है. 42 रनों का लक्ष्य था. जीतने के लिए केवल 2 रन और यहाँ पे टाई के लिए, बराबरी के लिए केवल 1 रन की आवश्यकता. आखिरी गेंद और इस बार गेंद को घुमा दिया.
लॉफ्टेड इस बार मिड